बोधगया येथील महाबोधी महाविहार फक्त बौद्धांकडेच ताबा मिळावा यासाठी तहसीलदार मार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले। सदर निवेदन राजकीय, सामाजिक संघटना, स्थानिक मंडळ, ग्रुप, बौद्ध संघटनातर्फे देण्यात आले। सविस्तर वृत्त असे की गेल्या कित्येक वर्षापासून बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालू आहे। जसे हिंदूंचे धार्मिक स्थळ हे हिंदूंच्या ताब्यात असते, तसे बौद्धांचे धार्मिक स्थळ हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे। महाबोधी महाविहारबाबत 19 जून 1949 रोजी बिहार सरकारने बोधगया मंदिर अधिनियम कायदा 1949 पारित करण्यात आला। बोधगया येथील महाबोधी महाविहार आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी लागू केलेला एक कायदा आहे, तो कायदा रद्द झालाच पाहिजे। जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत बौद्धांना न्याय मिळणार नाही। याकरिता बोधगया मंदिर अधिनियम कायदा 1949 रद्द करण्यासाठी आणि महाबोधी महाविहार ब्राह्मण पुरोहितांच्या ताब्यात मुक्त करण्यासाठी दिनांक 12 जानेवारी 2025 बोधगया येथे लढा सुरू आहे। तो संविधानिक मार्गाने सुरू आहे। त्या लढ्यात शहादा शहरातील शहादा तालुक्यातील सर्व राजकीय, सामाजिक संघटना, स्थानिक मंडळ, ग्रुप, बौद्ध संघटना लढ्यात सहभागी आहेत। जर लढ्यात आम्हाला न्याय न मिळाल्यास हे आंदोलन तीव्र करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। त्याचे जे काही वाईट पडसाद उमटतील त्या शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे नमूद करण्यात आले आहे। IND TV न्यूजसाठी राजू मनसुरी यांचा रिपोर्ट। भारत देशाची ओळख ही भगवान बुद्धामुळे आहे। त्या भगवान बुद्धांना जे ज्ञान प्राप्ती झालेली आहे ती बौद्धगया येथे झालेली आहे। त्या ठिकाणी त्या विहाराला महाबोधी विहार असं संबोधलं जातं। आज त्या ठिकाणी ज्याप्रमाणे शिखांचं गुरुद्वाराचं जे काम असतं ते शिखांकडे, मुस्लिम मस्जिदीचं काम त्या धर्मातल्या लोकांकडे आहे, त्याप्रमाणे बौद्ध धर्माची जी कार्य आहे ते या महाबोधी विहारातून झालं पाहिजे। या ठिकाणी असलेली जी कमिटी आहे ती बरखास्त करून त्या ठिकाणी ते संपूर्णतः बौद्ध लोकांच्या किंवा बौद्ध समाजाच्या सुपूर्द करण्यात यावं अशी या ठिकाणी आम्ही प्रांत साहेबांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे। हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर भगवान बुद्ध यांच्या विचारावर चालणारा आहे आणि यासाठी हा समाज आपल्या आराध्यासाठी आपल्या भगवान बुद्धांच्या विचारावर चालणारा आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा हा समाज आहे आणि शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आज आंदोलन सुरू आहे। ते आंदोलन चिरडण्याचा बिहार सरकार प्रयत्न करत आहे। त्या प्रकाराचा आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्या ठिकाणी शांततेने जे आंदोलन चालू आहे विहार मुक्तीचं, त्या आंदोलनाला सरकारने सर्व बौद्ध संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे। देश विदेशातून त्याच्यासाठी पाठिंब्याचे पत्र येत आहे, मेल येत आहे, ट्विटर येत आहे, पत्रके येत आहेत। तरीसुद्धा सरकारने याबाबत आमच्या या मागणीची दखल घेऊन संबंधित सरकारला आपली संवेदना कळवावी, आमची मागणी कळवावी या आशयाचं निवेदन आम्ही शहादा प्रांत अधिकारी साहेब यांना सुपूर्द केलेलं आहे। त्याप्रमाणे पुढील कार्य होईल अशी अपेक्षा करतो आणि हे माझे 2 शब्द संपवतो। डॉक्टर